तर टॉपिक आहे आजचा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर कशा प्रकारे काम करतं आणि त्याचं काय महत्त्व आहे, ते कशा प्रकारे मेंटेन केलं जातं त्या GST पोर्टलला, हे आपल्याला बघायचं आहे. आपण एक 2 मिनिटात सुरुवात करू. 2 मिनिटामध्ये हा विषय आपण सुरुवात करू. आपण सुरुवात करूया पुढच्या 1 मिनिटामध्ये. फक्त मी 1 मिनिट जरा वेट करतो आणि 1 मिनिटामध्ये पुढच्या मी आजच्या क्लासला सुरुवात करणार आहे. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर कशा प्रकारे मेंटेन केलं जातं आणि संबंधित काही तरतुदी आहेत हे आपण काल पाहिलं होतं. आज आपण बघत आहोत इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर म्हणजे फॉर्म PMT-02. निलेश सर, गुड मॉर्निंग. 2 सेक्शन आहेत. सेक्शन 49 मध्ये 49(2) आणि 49(4) हे 2 सेक्शन जे आहेत हे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर बद्दल तरतुदी काय आहेत हे आपल्याला सांगतात. 49(2) मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. ॲज सेल पर्सेस इन द रिटर्न ऑपरेशन पर्सन शॅल बी क्रेडिटेड टू हिज इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. जो अधिकार आहे ITC घेण्याचा, तो ज्यावेळेस GSTR 3B मध्ये तिथे इलेक्शन पर्सन ज्यावेळेस घेतो त्यावेळेस काय होतं, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये त्याच्या खात्यामध्ये तो इनपुट टॅक्स क्रेडिट जमा होतो. रजिस्टर्ड व्यक्ती रिटर्नमध्ये काय करतो, ITC ची क्लेम जो घेतो तो जमा होतो, त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर या खात्यामध्ये जमा होतो. आणि आपण हा सेक्शन 41 मी का थोडं सांगितलं याच्याबद्दल, जेव्हा आपण ITC बघितलं होतं त्यावेळेस तो सेक्शन डिटेलमध्ये केलेला आहे. आणि कशा प्रकारे हे सगळं मेंटेन केलं जाईल हे रूल 86 मध्ये आहे. आणि रूल 86 मधला सर्व पण मी काल घेतला होता, त्यामुळे आज मी इथे जास्त वेळ घेणार नाही. तर एक लिंक लागावी म्हणून हे घेतोय. GSTR 3B मध्ये ITC काय होते, तिथे किती आहे हे क्लेम होतं, डिक्लेअर होतो तो ITC, तो क्लेम केला जातो आणि ती जी रक्कम आहे ITCची ती इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये जमा होते. हा इथला मुख्य मुद्दा आहे. त्यानंतर त्याचा वापर केला जातो, त्या रकमेचा जो वापर जो आहे तो केला जातो. त्यासाठी 49(4) मध्ये अशा प्रकारे तो वापरायचा, ती वापरता येते रक्कम हे सांगतो. रूल 86 नुसार काही अटी आणि मर्यादा लागू आहेत. म्हणजे ई क्रेडिट लेजर काय, एक ITC वॉलेट आहे. तो आउटपुट टॅक्स पेमेंट करण्यासाठी वापरता येतो, पण इंटरेस्ट, पेनल्टी, फी यासाठी कॅशच लागते. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर जे आहे या कॅशनी काय केलं जातं, PMT-06 हे जे आहे चलन बनवलं जातं. चलन बनवून इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला अमाऊंट जमा केली जाते आणि ती जमा झालेली रक्कम जी आहे ती टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी यासाठी वापरली जाते. पण क्रेडिट लेजरमध्ये जी अमाऊंट असते, जी ITC वापरून ITCचा क्लेम GSTR 3B मध्ये केला जातो,
ती आउटपुट टॅक्ससाठी वापरता येते. क्रेडिट हे फक्त आउटपुट टॅक्ससाठी जी लायबिलिटी आहे त्यासाठी वापरता येतं, आणि जर इंटरेस्ट, पेनल्टी किंवा फी असेल तर त्यासाठी कंपल्सरी कॅशच वापरावी लागते. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, रजिस्टर्ड व्यक्ती जो आहे त्याचा जो ITC घेण्याचा अधिकार आहे, तो इलिजिबल आहे. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी कॉमन पोर्टलवरती काय होतं, फॉर्म आहे PMT02 जो आहे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरचा, तो मेंटेन केला जातो आणि 3B मध्ये क्लेम केलेला जो काय क्रेडिट आहे तो त्या लेजरमध्ये जमा होतो. ई क्रेडिट लेजर म्हणजे रिटर्न मध्ये क्लेम केलेली ITC जमा होणारी डिजिटल पासबुक, खाते पुस्तिका असं आपण त्याला म्हणू शकतो. इथपर्यंत आपण काल त्या क्लासमध्ये बघितलं होतं शेवटी, आणि मग वेळ संपल्यामुळे तो क्लास इथे थांबवला होता. आता आपण हे परत कंटिन्यू करतोय. 86 डेबिट इन लेजर. आता इथे डेबिट इन लेजरचा अर्थ लक्षात घ्या काय, ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर हे लायबिलिटी भरण्याकरता वापरलं जातं. म्हणजे लायबिलिटी जी आहे GSR 1 मध्ये सर्व इनवॉइस फर्निश केले जातात आणि त्याची ऑटोमॅटिक अमाऊंट कुठे येते, तर ती GSR 3B मध्ये येते. हे मी काल दाखवलं, अनेक वेळा अगोदर पण दाखवलंय. ती लायबिलिटी भरण्याकरता ज्यावेळेस क्रेडिट लेजरचा वापर होतो त्यावेळेस जी जमा केलेली तिथे क्रेडिटची अमाऊंट आहे ती काय होते, तिथून रिड्यूस केली जाते, त्याला डेबिटेड म्हणतात. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मधून रक्कम वजा केली जाते. जेव्हा कोणतीही कराची देयता लायबिलिटी असते ही ITC वापरून ज्यावेळेस डिस्चार्ज केली किंवा चुकवली जाते त्यावेळेस ती रक्कम जी आहे जेवढा ITC वापरला जाईल तेवढी रक्कम तिथे काय होईल, कमी करण्यात येईल. आणि एक्झॅक्टली ITC कसा वापरतात यासाठी सेक्शन 49A म्हणजे सिक्वेन्स काय असावा. समजा IGST आहे तर IGST हा पहिले संपला पाहिजे, IGST पहिले युटिलाइज करा लायबिलिटी भरण्याकरता. अशा प्रकारची तरतूद आहे. ती सगळी पुढे कशा प्रकारे तो ITC वापरायचा, CGST EGST एकमेकांशी क्रॉस युटिलाइज करता येत नाही, या प्रकारे काही तिथे गाईडलाईन्स आहेत. कशा प्रकारे ITC यूज करायचा लायबिलिटी भरण्याकरता, CGST AGST IGST कशा प्रकारे यूज करायचा, हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत. ते आपण काय बघतोय, फक्त ज्या वेळेस ITC वापरला जाईल लायबिलिटी भरण्याकरता त्यावेळेस तेवढी अमाऊंट इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मधना कमी केली जाईल, रिड्यूस केली जाईल. ई क्रेडिट लेजर मधना ITC वापरून जर आउटपुट टॅक्स लायबिलिटी भरली त्यावेळेस काय होईल, लेजर मधना तेवढी अमाऊंट डेबिट होईल. जमा होते त्यावेळेस क्रेडिट होते, आणि ज्या वेळेस ती अमाऊंट वापरली जाते लायबिलिटीसाठी त्यावेळेस ती डेबिट होते. इथे जमा झाली त्यानंतर ती यूज केली तर तिथनं काय होईल, तेवढी अमाऊंट कमी होईल. समजा 1000 रुपये जमा केले असतील आणि लायबिलिटी भरण्याकरता जर 800 वापरले गेले तर 800 इथे कमी होतील, आणि जो क्लोजिंग बॅलन्स आहे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरचा तो तिथे 200 दिसेल. जर संपूर्ण वापरला तर बॅलन्स 0 दिसेल. रिफंड. आता रिफंड विषयी हा रूल काय सांगतो, वेअर अ रजिस्टर्ड पर्सन हॅज क्लेम अ रिफंड ऑफ एनी अनयुटिलाइज अमाऊंट फ्रॉम. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मधना जो रिफंड घ्यायचा आहे तो सेक्शन 54 आहे, त्यामध्ये त्याविषयी तरतूद आहे. तो जेव्हा आपण पाहू त्यावेळेस डिटेलमध्ये आपण ते बघणार आहोत. आता फक्त एवढंच लक्षात घ्या, ज्या वेळेस तो क्लेम केला जातो जेवढी अमाऊंट क्रेडिटची क्लेम केली जाईल तेवढी अमाऊंट काय होईल, तिथे रिड्यूस केली जाईल त्या लेजरमधनं. रिफंड मागितल्यास तेवढी अमाऊंट ITC लेजरमधनं काय होतं, कमी केली जाते. जर रजिस्टर व्यक्तीने न वापरलेल्या ITC जो तिथे जमा आहे त्या ITCचा जर सेक्शन 54 नुसार रिफंड जर मागितला तर जेवढा रिफंड मागितला आहे तेवढ्या रिफंडची जी अमाऊंट असेल त्याच्यामधली जी ITCची अमाऊंट रिफंड मागितली जाते ती तिथे इमिडिएटली काय होते, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमधनं डेबिट केली जाते. आता एक लक्षात घ्या, जर रिफंड मागितला आहे तर त्या रिफंडचं ॲप्लिकेशन मग GST विभागाकडे जाणार. मग GST विभागाकडे गेल्यानंतर GST डिपार्टमेंट GST विभाग काय करणार, तो रिफंड इलिजिबल आहे की नाही चेक करणार. मग जर तो रिफंड इलिजिबल असेल तर तो मंजूर केला जाईल, आणि जर तो इलिजिबल नसेल, डॉक्युमेंट्स आणि इतर क्रायटेरियाप्रमाणे जर तो रिफंड मंजूर करण्याजोगा नसेल तर तो रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो. पण ज्या वेळेस तो रिफंड क्लेम केला, उदाहरण बघा,
ई क्रेडिट लेजरमध्ये 50,000 रुपीज आहेत आणि रिफंड क्लेम केला 10,000, तर ई क्रेडिट लेजरमधनं 10,000 काय होते तिथे रिड्यूस केले जातील आणि तिथला बॅलन्स जो आहे हा मग 40,000 असा दिसेल, कारण की 10,000 काय केलंय रिफंडसाठी तिथे ऍप्लिकेशन करून क्लेम केलंय. आता तिथे इफ द रिफंड सो फाइल्ड इज रिजेक्टेड आयदर फुल्ली और पार्टली, म्हणजे या 10,000ची 10,000 संपूर्ण रिजेक्ट होऊ शकतात किंवा यातले 8,000 मंजूर होतील, 2,000 रिजेक्ट होतील, काही होऊ शकतं. म्हणजे आयदर फुल्ली और पार्टली रिफंड ऍप्लिकेशन केलं 10,000 रुपयाचं, त्याच्यामधला रिजेक्ट होऊ शकतो संपूर्ण रिफंड किंवा त्यातला पार्टली रिजेक्ट होऊ शकतो रिफंड. जेवढा रिफंड होईल एक ॲक्सेप्ट झाला, रिजेक्ट झाला, टू द एक्सटेंट जेवढा तिथे काय होईल रिजेक्ट होईल, द अमाऊंट डेबिटेड अंडर सबरूल, ती अगोदर जी अमाऊंट डिडक्ट केलेली आहे, कमी केली आहे, रिड्यूस केली आहे, ती अमाऊंट परत तिथे काय होईल जमा केली जाईल. म्हणजे हा बॅलन्स इथे 40,000 दिसत असेल, त्याच्यामध्ये 2,000 काय केलेत नामंजूर केलेले आहेत, मग बॅलन्स तिथे 42,000 होईल. ते 2,000 जे रिजेक्ट केलेत रिफंडच्या क्लेममधनं ते तिथे काय होतील जमा होतील आणि त्यासाठी प्रॉपर ऑफिसर ॲक्शन घेईल आणि ऑर्डर काढली जाईल GST PMT 03 या फॉर्ममध्ये. बघा प्रोसेस कशा प्रकारची आहे. ज्यावेळेस रिफंड नाकारला जातो तर ITCचा रिफंड क्लेम पूर्णपणे किंवा अंशतः नाकारला गेला तर रिफंड क्लेम करताना रूल 86(3) मध्ये म्हणजे ज्यावेळेस क्लेम केला जातो त्यावेळेस तेवढी अमाऊंट तिथे कमी केली जाते आणि मग त्या नकार दिलेल्या रकमेनुसार ती रक्कम परत तिथे काय केली जाईल जमा केली जाईल, रिक्रेडिट केली जाईल, जमा केली जाईल. आणि यासाठी प्रॉपर ऑफिसर काय करतो याच्यामध्ये ऑर्डर काढतो आणि त्यानुसार फॉर्म GST PMT 03 या ऑर्डरनुसार जो जेवढा रिफंड नाकारला आहे तो रिफंड काय केला जाईल पुन्हा त्या ई क्रेडिट लेजरमध्ये जमा होईल. आता एक अमेंडमेंट होऊन अजून एक रूल तिथे आलाय 86(4)A. आता इथे रजिस्टर पर्सनला त्यांनी रिफंड क्लेम केला आणि त्याला काय अमाऊंट पेड केली, टॅक्स रॉंगली पेड किंवा पेड इन एक्सेस फॉर विच डेबिट हॅज बीन मेड इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. म्हणजे जर याच्यामध्ये चुकून जास्त कर भरला किंवा एक्सेस पेड केला असेल आणि त्यांनी त्यासाठी रिफंड क्लेम केला असेल तर आणि त्या रकमेपुरता इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मधनच त्यांनी डेबिट आधीच केलेला आहे, ती अमाऊंट जी भरली होती ती इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मधनं काय अगोदर डेबिट केले तर तो रिफंड मंजूर झाल्यावर ती रक्कम पुन्हा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये रिक्रेडिट केली जाते. हे रिक्रेडिट प्रॉपर ऑफिसर तर्फे PMT 03 जारी करून केलं जातं. इथे खाली आणखी एक त्याच प्रकारचं आहे वेअर रजिस्टर पर्सन डिपॉझिट द अमाऊंट ऑफ इरिनियस रिफंड सँक्शन टू हिम अंडर. हे दोन 54(3) रूल 96(3) आणि 96(10) याच्यामध्ये पण रिफंड दिला जातो. तो जर रिफंड दिला गेला आणि हा चुकीचा रिफंड झालेला आहे तर टॅक्सपेअरनी रिफंड अमाऊंट कॅशने परत भरायची, DRC 03 वापरून आवश्यक असल्यास इंटरेस्ट प्लस पेनल्टी सुद्धा भरायची. पेमेंट केल्यानंतर ऑफिसर PMT 03A ऑर्डर इश्यू करेल आणि मग ती ITCची रक्कम पुन्हा ई क्रेडिट लेजरमध्ये क्रेडिट केली जाईल. लक्षात घ्या इथे 86(3) मध्ये रिफंड क्लेम केला जातो त्यावेळेस तिथे अमाऊंट रिड्यूस होते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमधला आणि मग रिफंड रिजेक्ट झाला, मग रिजेक्ट होतो 86(4) मध्ये, 86(4)A मध्ये, तसंच 86(4)B मध्ये सुद्धा. मग तेवढी अमाऊंट काय होते जी काय नामंजूर केलेली आहे ती अमाऊंट तिथे परत रिक्रेडिट केली जाते. पण हा जो 4B आहे याच्यामध्ये जो इरिनियस रिफंड त्यांनी घेतला होता त्यावरती त्याला इंटरेस्ट आणि पेनल्टी सुद्धा जर भरायला लावली ऑफिसरनी तर मग तिथे त्याला ती भरायला लागते आणि त्याची जी ऑर्डर आहे ऑफिसर ती PMT 03A या फॉर्मनुसार काढतात. चुकीचा ITC मिळाला कॅशने परत भरला जातो आणि मग तिथे ऑर्डर काढली जाते PMT 03
हे फक्त चुकीच्या ITC रिफंडच्या बाबतीत लागू आहे. इथे रिफंड मिस्टेकनली मिळाला 1,00,000 ITC रिफंड, टॅक्स पेअर पेज बॅक 1,00,000 प्लस इंटरेस्ट प्लस पेनल्टी ॲप्लिकेबल. ही कशा प्रकारे भरेल? कॅश DRC 03 ने भरेल. ऑफिसर PMT 03A इश्यूज आणि 1,00,000 ITC पुन्हा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये तिथे काय होईल? रिटर्न होईल, परत होईल. कुठल्याही प्रकारे डायरेक्ट एंट्री, पुढचा रूल सांगतोय मी आता, की कुठल्याही प्रकारची या चॅप्टरमधील ITC संदर्भातील ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये ITC क्लेम करायचा किंवा डेबिट करायचा आहे त्याच पद्धतीने एंट्री होईल. म्हणजे ज्या प्रकारे एखादं ट्रान्झॅक्शन घडेल त्याप्रमाणे तिथे काय होईल? एंट्री क्रेडिट किंवा डेबिट होईल. म्हणजे इथे हे सिस्टम कंट्रोल लेजर आहे. डायरेक्ट एंट्री स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. डायरेक्टली ITC लेजरमध्ये कोणतीही एंट्री करता येणार नाही. म्हणजे ऑफिसर किंवा टॅक्सपेअर मॅन्युअली लेजरमध्ये काही ॲड किंवा चेंज करू शकत नाही. तर हे सिस्टम कंट्रोल लेजर आहे. डायरेक्ट एंट्री स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. सर्व क्रेडिट डेबिट म्हणजे जमा किंवा क्रेडिट तिथे जमा होणं किंवा क्रेडिटचा तिथं बॅलन्स कमी होणं हे कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीनुसार होईल. रिटर्न भरला, ऑर्डर काढली तर त्यानुसार तिथे ते क्रेडिट किंवा डेबिट होईल. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये कुठली नोंद थेट करणे परवानगी नाही. क्रेडिट डेबिट फक्त रिटर्न किंवा सिस्टम जनरेटेड एंट्री ऑर्डर फॉर्म मधूनच होऊ शकते. त्यामुळे तिकडे स्पेसिफिकली फॉर्म दिले की ऑर्डर काढली जाईल, ऑफिसर कुठला फॉर्म इश्यू करेल त्यानुसार ती अमाऊंट तिथे रिड्यूस होईल. किंवा ज्यावेळेस ॲप्लिकेशन करेल रिफंडसाठी टॅक्सपेअर त्यावेळेस ही अमाऊंट तिथे रिड्यूस होईल. GSTR 3B मध्ये क्लेम केला जाईल त्यावेळेस क्रेडिट जमा होईल. अशा प्रकारे काहीतरी ॲक्टिव्हिटी केल्यावरतीच त्यानुसारच तिथे काय होईल? इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये अमाऊंट जमा होणं किंवा तिथनं अमाऊंट कमी होणं हे होईल. जर कुठल्याही प्रकारचं त्या क्रेडिट लेजरमध्ये काही तफावत, चूक, फरक आढळला तर रजिस्टर्ड व्यक्तींनी काय करायचं आहे? ती चूक, डिस्क्रिपन्सी त्यांच्या ज्युरिडिक्शनल ऑफिसरला लक्षात आणून द्यायची आहे आणि त्याकरता कॉमन पोर्टलवरती GST PMT 04 मध्ये ते इंटिमेट करायचं आहे, कळवायचं आहे. यासाठी हा फॉर्म दिलेला आहे. आता इथे जो रिफंड आहे हा रिजेक्ट केला आहे फॉर द पर्पज ऑफ दिस रूल. हे समजलं जाईल, मानलं जाईल की रिजेक्ट केला आहे. कशा प्रकारे? तर या नियमाद्वारे स्पष्ट करण्यात येतं की रिफंड नाकारल्याचे समजले जाईल, मानलं जाईल. कशा प्रकारे? जर रिफंडसाठी केलेलं अपील शेवटी फायनली नाकारलं गेलं, म्हणजे अपील नाकारलं, रिफंड रिजेक्ट झाला. आता ॲप्लिकेशन केलंय, ऑफिसरनी रिफंड जो आहे तो नामंजूर केला आणि जो रिफंड मागणारा व्यक्ती जो आहे त्यांनी प्रॉपर ऑफिसरला लेखी दिलं की अपील दाखल करणार नाही, त्याचा रिफंड इलिजिबल नाही आहे, तो देण्यायोग्य नाही आहे हे त्याला मान्य आहे, तो लिहून देईल. ज्यावेळेस तो लिहून देईल ऑफिसरला त्यावेळेस रिफंड नाकारल्याचं तिथे फायनल होईल. समजलं जाईल की आता रिफंड एक तर अपील नाकारलं किंवा ॲप्लिकेशन रिजेक्ट झाल्यानंतर प्रॉपर ऑफिसरला तो रजिस्टर व्यक्ती, रिफंड मागणारा व्यक्ती तिथे लिहून देतो की मी तुमच्या ऑर्डरच्या अगेन्स्ट अपील करणार नाही, तर तो रिफंड नाकारला आहे समजलं जाईल. एक अपील नाकारलं किंवा मग त्याचं ॲप्लिकेशन नामंजूर केल्यावर त्यांनी लिहून दिलं की मी अपील करणार नाही, तर इथे समजण्यात येतं, या नियमाद्वारे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की रिफंड नाकारल्याचं समजलं जाईल. मग त्यानुसार वरच्या ॲक्शन ज्या आहेत, ज्या ऑफिसरला घ्यायच्या आहेत, मग परत क्रेडिट करणं वगैरे हे सगळं ते करू शकतात. पण जोपर्यंत हा निर्णय फायनल होत नाही, तो निर्णय कसा फायनल होतो? तिथे रिफंड नाकारला त्याकरता हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर आपण रूल 86 बघितला, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर PMT 02. तसंच काल आपण बघितलं होतं इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर PMT 05. त्याच्यामध्ये जे सब रूल आहेत त्याचं इकडे काय केलंय, एक समरी क्विक रिकॅप दिलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतः ह्याचं वाचन कराल त्यावेळेस तुम्हाला याचा उपयोग व्हावा, हा याचा उद्देश आहे. ते एकंदरीत 14 सब रूल आहेत 87 मध्ये. आता आपण जे बघितले वाचले ते 6 सब रूल होते 7, त्यामध्ये 4E 4B आहेत म्हणजे 8 झाले. आणि एक्सप्लेनेशन एका व्ह्यू मध्ये रूल स्पष्ट व्हावा, समजावं
त्यासाठी हा क्विक रिकॅप जो आहे तो ह्या एका पेजवरती ठेवलेला आहे. अधिक वेळ न घेता मी आता पुढे जातो. महत्वाचा पुढचा सेक्शन आहे 49.5. इथपर्यंत जर कळलं असेल आणि आपण पुढे जाणं आता आपल्याला करायचं आहे, तुम्ही जागे आहात, ऐकत आहात, याकरता रिप्लाय करा यस. चला पुढे, यस रिप्लाय करा. रिप्लाय तुम्ही केलात, जरा मला उत्साह येतो आणि समज चला कोणतरी आपलं ऐकत आहे, बरं वाटतं जरा. थँक्यू व्हेरी मच रिप्लाय पटकन केल्याबद्दल. 49.5 अशा प्रकारे ITCचा वापर करावा याविषयी, युटिलाइज ITC कसा करायचा याविषयी तरतूद जी आहे ही ह्या सेक्शन 49.5 मध्ये आहे. या 49.5 मध्ये तरतूद करण्यात आली होती ITC कशा प्रकारे युटिलाइज करायचा. आणि याच्यानंतर अमेंडमेंट होऊन त्यानंतर अमेंडमेंट होऊन पुढे 49A आणि 49B हे सुद्धा आणण्यात आले. आता एकंदरीत आपल्याला ज्या वेळेस आपण हे 49.5 बघू, त्यानंतर 49A 49B हे बघू, त्यानंतर तुम्हाला फायनली तुमचं पिक्चर क्लिअर होईल की कशा प्रकारे ITC युटिलाइज करायचं. फायनली हा एक चार्ट आहे, हा तुम्हाला सांगेल कशा प्रकारे ITC युटिलाइज करायचं. मी तुम्हाला हे पहिले सांगतो, त्यानंतर तरतूद इथे सेक्शनमध्ये रूलमध्ये कशा प्रकारे मांडलेली आहे हे आपण बघू. त्याचा जो निचोड आहे, समरी जी आहे, निष्कर्ष जो आहे तो कशा प्रकारचा आहे तुम्हाला सांगतो मी. ITC आपल्याकडे म्हणजे टॅक्सपेअरकडे 3 प्रकारचा असू शकतो. IGST, CGST आणि SGST अशा प्रकारचे ITC क्लेम केले जाऊ शकतात. लायबिलिटी पण सेम याच प्रकारची असेल. IGST, CGST आणि SGST बरोबर आहे. थोडं आता कॉन्सन्ट्रेट करा, फोकस करा. निलेश सर, शुभम सर, अश्विनी मॅम, बघा आता काय करायचं तुम्हाला. जर तुमच्याकडे तुम्ही धरून चाला थोडा वेळ की तुम्ही टॅक्सपेअरच्या भूमिकेमध्ये आहात. जर तुमच्याकडे IGSTचा ITC आहे, CGSTचा पण ITC आहे, SGSTचा पण ITC आहे. हा जर ITC असेल तर तुमच्याकडे IGSTची लायबिलिटी असू पण शकते, नसू पण शकते. पण काय करावं लागतं, इथे ITC ऑफ IGST आहे हा पहिल्यांदा IGST करता वापरावा. जर IGSTची लायबिलिटी नसेल तर वापरण्याची गरजच पडणार नाही. पण जर लायबिलिटी IGSTची नसेल किंवा IGST लायबिलिटी वापरून पण IGSTचा ITC उरला असेल तर नंतर CGST आणि SGST इन एनी ऑर्डर अँड इन एनी प्रपोर्शन वापरा. किती वापरावा हे वापरणाऱ्यावरती सोडलेलं आहे. त्याला चॉईस दिलाय. तुम्ही CGSTला संपूर्ण अमाऊंट द्या IGSTची, SGSTला संपूर्ण अमाऊंट द्या IGSTची, किंवा दोघांना इक्वली द्या, कशाही प्रकारे ऑड द्या, इवन द्या, कशी द्या, IGST वापरा. IGST संपला पाहिजे, IGST युटिलाइज झाला पाहिजे. अशा प्रकारे अमेंडमेंट होऊन काय करण्यात आलं, IGST संपवण्याकरता वापरकर्त्यावरती, टॅक्सपेअरवरती एक प्रकारचा फोर्स क्रिएट केला. कारण की IGST जर का शिल्लक राहतो इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये, जोपर्यंत IGST युटिलाइज होत नाही तोपर्यंत त्या IGST मध्ये समजा महाराष्ट्राचे जे समजा टॅक्सपेअर आहे आणि त्यांच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जोपर्यंत IGST आहे ते CGST आणि SGSTनेच काय करतायत, त्यांचा लायबिलिटी पे करतायत. तर मग महाराष्ट्र राज्याला किती अमाऊंट द्यायची आहे केंद्र सरकारला त्या IGST मधली ते क्लिअर होत नाही. म्हणजे राज्यांचा जो रेव्हेन्यू आहे तो त्या राज्यांना वेळेत त्याचा वाटा मिळावा याकरता IGST लायबिलिटी भरण्याकरता वापरून संपवण्यासाठी अशा प्रकारची नियमावली तरतूद करण्यात आली की IGST पहिले काय करा, संपवा. मग तो IGST करता पहिले वापरा, मग IGST
हा सीजीएसटी आणि एजीएसटी मध्ये गरजेनुसार इच्छेनुसार वापरा. आयजीएसटी संपल्यानंतरच सीजीएसटी वापरता येतो. मग सीजीएसटी सीजीएसटी करता वापरा, सीजीएसटी आयजीएसटी करता सुद्धा वापरता येतो. त्याच प्रकारे एजीएसटी एजीएसटी करता वापरा. आयटीसी असेल एजीएसटीचा, तो लायबिलिटी असेल आयजीएसटीची, याला वापरता येतो. पण तो तेव्हाच वापरता येतो ज्या वेळेस सीजीएसटी कम्प्लिटली एक्झॉस्ट होईल. पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा आयजीएसटी करता वापरा, मग एनी प्रपोर्शन सीजीएसटी एजीएसटीला वापरा. आयजीएसटी संपला पाहिजे. सेम तत्व लागू आहे. सीजीएसटी करता वापरा, मग आयजीएसटी करता वापरा. सीजीएसटी जर संपला असेल तर मग एजीएसटी वापरता येतो आयजीएसटी करता. आयजीएसटी ओनली म्हणजे एजीएसटी जो आहे हा आयजीएसटी करता तेव्हाच वापरता येईल ज्या वेळेस सीजीएसटी नील झालेला असेल. सेम आयटीसी ऑफ आयजीएसटी नील झाला पाहिजे, त्याच प्रकारे सीजीएसटी पण नील झाला पाहिजे, त्यानंतरच सीजीएसटी वापरता येतो आयजीएसटी साठी. आणि हे सीजीएसटी एजीएसटी एकमेकांच्या लायबिलिटीसाठी वापरता येत नाही. असे लक्षात घ्या, सीजीएसटी आणि एजीएसटी हे भाऊ बहीण आहेत. भाऊ बहिणींचं एकमेकांशी लग्न होत नाही, ते एकमेकांबरोबर युटिलाइज होणार नाही. अशा प्रकारे आपण समजू शकतो. आता हेच सगळं शब्दामध्ये जे मांडलेलं आहे ते आपल्याला बघता येईल 49 सेक्शनमध्ये. सब सेक्शन 5 मध्ये कशा प्रकारे युटिलाइज करायचं आहे. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मधली जी जमा अमाऊंट आहे ती लायबिलिटीसाठी कशा प्रकारे युटिलाइज करायची आहे हे आपल्याला इथे बघता येईल. 49(5)A मध्ये सांगितलंय, वरती ए आणि बी आहेत, त्याचा अर्थ खाली आहे. शब्द बरेच वापरावे लागतात छोटा कन्सेप्ट पण सांगण्यासाठी, कारण त्यामध्ये सर्व बाबी अंतर्भूत झाल्या पाहिजे. अशा प्रकारे लॉ मेकरना काळजी घ्यावी लागते, त्यामुळे त्यांना बऱ्याच शब्दांचा वापर करावा लागतो. तर आयजीएसटीचा आयटीसी वापरण्याचा क्रम काय असेल, तर पहिल्यांदा काय करा, आयजीएसटीनी आयजीएसटी भरा. नसेल तर भरण्याचा प्रश्न येत नाही, असेल तर भरा. त्यानंतर उरलेस तर सीजीएसटी भरा आणि शेवटी एजीएसटी भरा. अशा प्रकारे इथे सांगितलेलं आहे. या प्रकारे इथे येईल. त्याच प्रकारे बी मध्ये सीजीएसटी ॲज फर्स्ट युटिलाइज टुवर्ड्स सीजीएसटी. सीजीएसटी पहिले वापरा सीजीएसटी करता, आणि उरलेस तर आयजीएसटी करता वापरा. सीजीएसटी एजीएसटी करता येणार नाही, येऊ शकत नाही. पुढे सबरूल आहे त्यामध्ये ते येईल. जे तुम्हाला मी आता सांगितलं चार्टमध्ये, ते सगळं कशा प्रकारे कुठे नमूद केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतोय. आयजीएसटीचा आयटीसी वापर करायचा पहिला प्राधान्य काय असेल, आयजीएसटी. दुसरा बॅलन्स असल्यास सीजीएसटी. नंतर एजीएसटी किंवा यूटीजीएसटी. सीजीएसटी आयटीसी आहे तो वापरा सीजीएसटी करता, त्यानंतर बॅलन्स असल्यास आयजीएसटी करता. या प्रकारे वरती क्लॉज ए आणि बी मध्ये 49(5)A आणि बी मध्ये दिलेलं आहे. क्लॉज सी मध्ये स्टेट टॅक्स एजीएसटी आहे त्याबद्दल दिलं आहे इकडे. त्यानंतर सेम जसं एजीएसटी असतो त्याच प्रकारे यूटी मध्ये यूटीजीएसटी असतो. त्यामुळे या सीजीएसटीच्या जागी यूटीजीएसटी आणलं तर सेम तुम्हाला हेच मिळेल की पहिलं एजीएसटी यूटीजीएसटीचा आयटीसी प्रथम एजीएसटी यूटीजीएसटी करता वापरायचा भरायचा, आणि जर उरलास तर आयजीएसटी भरायला वापरू शकतो. आयजीएसटी भरताना आधी सीजीएसटीच्या आयटीसीचा पूर्ण वापर करणे आवश्यक आहे. इथे प्रोविजो आहे यात दिलेला आहे की जो सीजीएसटी आहे हे केंद्र सरकारचा टॅक्स आहे, हा मोठा भाऊ आहे, एजीएसटी लहान भाऊ आहे. त्यामुळे आयजीएसटी भरायचं आहे, मोठ्या भाऊची लायबिलिटी भरायची आहे, सीजीएसटी भरेल. सीजीएसटी आयटीसी उपलब्ध असताना एजीएसटी यूटीजीएसटी आयजीएसटी साठी नाही वापरता येणार. म्हणजे मोठा भाऊ आहे ना, तो जबाबदारी घेईल,
त्यामुळे लहान भावाला जबाबदारी घेण्याची गरज नाही असं आपण समजू शकतो इथे लक्षात ठेवण्याकरता. प्रथम एजीएसटी यूटीजीएसटी भरावा, उरला तर आयजीएसटी भरावा. आयजीएसटी साठी भरायला वापरण्यापूर्वी सीजीएसटी आयटीसी पूर्णपणे वापरला पाहिजे. आता पुढे ई आणि एफ बघा काय सांगतात. सीजीएसटीचा आयटीसी एजीएसटी करता भरण्यासाठी वापरला जाऊ शकत नाही. सीजीएसटी आयटीसी एजीएसटी यूटीजीएसटी साठी वापरता येणार नाही आणि एजीएसटी यूटीजीएसटी पण सीजीएसटी साठी वापरता येणार नाही. नाही म्हणून क्रॉस देऊ आपण. आणि खाली लक्षात ठेवण्याकरता एक तुम्हाला सीजीएसटी एजीएसटी किंवा यूटीजीएसटी हे काय भाऊ बहीण आहेत, त्यांचं लग्न होत नाही, ते क्रॉस युटिलाइज होणार नाही. मग हे जे आहे ह्याचे चार्ट खाली बनवले की आयजीएसटी यूज करा पेमेंट ऑफ आयजीएसटी करता, नंतर यूज करा सीजीएसटी करता. मग आयजीएसटी वापरला जाऊ शकतो तिन्ही हेडमध्ये. आयजीएसटी मध्ये वापरा, सीजीएसटी मध्ये, एजीएसटी मध्ये एनी प्रपोर्शन वापरला जाऊ शकतो. एजीएसटी सीजीएसटी करता येईल, आयजीएसटी करता येईल, पण क्रॉस दिलाय आता आपण जे वाचलं 49(5)E मध्ये की सीजीएसटी एजीएसटी वर तिकडे वाचलं, आता आपण क्रॉस युटिलाइज होणार नाही. एजीएसटी क्रेडिट वापरता येईल एजीएसटी करता, आयजीएसटी करता तेव्हाच वापरता येईल. आयजीएसटी ओनली वेन आयटीसी ऑफ सीजीएसटी इक्वल टू नील. आणि एजीएसटी सीजीएसटी करता वापरता येणार नाही, 49(5)F मध्ये दिलेलं आहे. आणि लक्षात घ्या की इथे क्रेडिट जे आहे यातनं टॅक्स भरता येतो, इंटरेस्ट पेनल्टी किंवा फी भरता येत नाही, त्याकरता कॅशच लागते. सेम जसं आता वाटलं एजीएसटी त्याच प्रकारे यूटीजीएसटी आहे. यूटीजीएसटी वापरा यूटीजीएसटी करता, यूटीजीएसटी वापरा आयजीएसटी करता, पण यूटीजीएसटी मधनं सीजीएसटीचं जे लायबिलिटी आहे ती भरली जाणार नाही, क्रॉस युटिलाइज होणार नाही, भाऊ बहिणीचं लग्न होत नाही. त्यानंतर आता येतो आपण 49A आणि 49B मध्ये. तर हे दोन नवीन सेक्शन आणण्याचा उद्देश हाच होता की अगोदरपासून जो सेक्शन 49(5) होता त्यामधनं आयजीएसटी पहिले वापरला गेला पाहिजे अशा प्रकारची गाईडलाईन त्यामध्ये नव्हती. आयजीएसटी वापरलाच पाहिजे, पहिल्यांदा तो संपला पाहिजे असं काही तिथे नव्हतं. त्यामुळे काय केलं इकडे 49A आणि 49B मध्ये युटिलाइज करायचा आहे आयजीएसटी पहिल्यांदा. अशा प्रकारे याच्यामध्ये काय केलं, कायदा बनवण्यात आला की आयजीएसटीचा आयटीसी आधी वापरायचा, आयजीएसटी आयटीसी पूर्णपणे युटिलाइज होऊन संपत नाही तोपर्यंत सीजीएसटी एसजीएसटी यूटीजीएसटी आयटीसी यूज करता येणार नाही. आणि कशा प्रकारे तो ही तरतूद जी आहे इम्प्लिमेंट करायची याकरता रूल बनवलेला आहे. गव्हर्नमेंटला अधिकार देते की आयटीसी युटिलायझेशन ऑर्डर आणि पद्धत ही सिक्वेन्स ठरवू शकते. अशा प्रकारे हे दोन सेक्शन आले आणि त्यातनं मग काय केलं, त्याचा नियम बनवला आणि त्या नियमातनं 88A ऑर्डर ऑफ युटिलायझेशन हे आलं. आणि ह्यातनं काय केलं गेलं की आयजीएसटी अगोदर संपेल अशा प्रकारची तरतूद जी आहे ही ह्यातनं या उद्देशाने बनवली की राज्यांना त्यांचा रेव्हेन्यू वेळेत मिळण्याकरता आयजीएसटीचा हिशोब पूर्ण व्हावा. त्यामुळे आयजीएसटी वापरानंतर मग पुढे आयजीएसटी पहिल्यांदा आयजीएसटी करता वापरा, आयजीएसटी लायबिलिटी करता, आणि त्यानंतर सीजीएसटी एजीएसटी पैकी कोणत्याही टॅक्ससाठी वापरू शकता, एनी ऑर्डर एनी प्रपोर्शन. मात्र आयजीएसटी पूर्ण वापरल्यानंतरच सीजीएसटी एजीएसटी आयटीसी वापरता येतो. आता उदाहरण बघा कसं आहे, इथे उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला उदाहरणामध्ये कळेल की लायबिलिटी किती आहे. लायबिलिटी आहे 30,000 आणि आयटीसी किती आहे, पुरेसा आयटीसी आहे. आता इथे नॉर्मली टॅक्सपेअर काय करत होते की सीजीएसटी साठी सीजीएसटी पुरेसा आहे ना, आयटीसी वापरून घेऊया. आणि या केसमध्ये काय व्हायचं, जो आयजीएसटीचा आयटीसी आहे तो शिल्लक राहायचा आणि राज्यांचा हिशोब करता येत नव्हता. म्हणजे केंद्र सरकारला राज्याला पैसे द्यायचे नव्हते असा उद्देश त्यात नव्हता. पण जर आयजीएसटी संपलाच नाहीये, कारण तो आयजीएसटी ते कशाकरता वापरतात, टॅक्सपेअर कशासाठी वापरतात, त्यानुसार तेवढा आयजीएसटी त्या आयजीएसटी मधना जो वाटा आहे राज्यांचा, म्हणजे राज्यांचा टॅक्स भरण्याकरता आयजीएसटी वापरला गेला, तर मग तेवढा ऑलरेडी युटिलाइज झालेला आहे, जो जमा झाला आहे केंद्राकडे
तोच त्यांना द्यावा लागेल, कारण की तिथे म्हणजे किती केंद्र सरकारला राज्य सरकार देणं आहे आणि राज्य सरकारला केंद्र सरकार किती देणं आहे, हा हिशोब तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आयजीएसटीचा वापर हा पूर्णपणे होईल. आयजीएसटी जर वापरला सीजीएसटी करता तर त्याचा परिणाम वेगळा होतो. आयजीएसटी वापरला एजीएसटी करता तर त्याचा परिणाम वेगळा होतो. आयजीएसटी वापरला आयजीएसटी करता त्याचा परिणाम वेगळा होतो. पण हे सगळे परिणाम, त्याचे इफेक्ट हे समजण्याकरता आयजीएसटी संपूर्ण संपणं गरजेचं आहे. त्यामुळे इथे काय केलं, इथे असं सांगण्यात आलं की तुम्ही काय करा, जो हे 50,000 जे आहेत यातनाच एनी प्रपोर्शन म्हणजे 30,000 सीजीएसटी मध्ये द्या, 20,000 एजीएसटी मध्ये द्या. मग एजीएसटी या 30,000 मधनं 10,000 वापरेल आणि ती लायबिलिटी सेट ऑफ होईल. म्हणजे इथे मग बॅलन्स शिल्लक राहील, संपूर्ण बॅलन्स शिल्लक राहील सीजीएसटीचा, आणि यातले 10,000 वापरले गेले तर याचा क्लोजिंग बॅलन्स 20,000 शिल्लक राहील. कसंही होऊ शकतं. तर त्यानुसार तिथे काय करण्याचा उद्देश काय, आयजीएसटी एक्झॉस्ट झाला पाहिजे, आयजीएसटी संपला पाहिजे. आता इथे ज्यावेळेस 3B मध्ये लायबिलिटी भरली जाते त्यावेळेस तिथे काय होईल बघा, पोर्टलमध्ये काय येईल, ही जी अमाऊंट आहे ती दाखवायला लागेल. मला वाटलं 25,000 आयजीएसटी मधले मी वापरीन सीजीएसटी करता, त्याच्यासमोर टाकले. सेम आयजीएसटी मध्ये 25,000 वापरले एजीएसटी करता, म्हणजे इथे हा वापर झाला. मग 50,000 संपले आयजीएसटीचे. मग सीजीएसटीचे स्वतःच्या क्रेडिटमधनं लायबिलिटी भरण्याकरता त्यांनी 5,000 वापरले. सेम एजीएसटी मधनं आपण 5,000 वापरले. अशा प्रकारे मग सीजीएसटी मधनं 30,000 आयटीसी होता, एजीएसटी मध्ये पण 30,000 आयटीसी होता, यातले 5,000 वापरले गेले. त्यामुळे बॅलन्स उरलेला आहे 25,000. एवढं कळलं असेल तर मी थोडं कॉम्प्लिकेटेड पुढे सांगणार आहे. एवढं कळलं असेल तर यस रिप्लाय करा. थोडं गुंतागुंतीचं पुढे मी सांगणार आहे, कशा प्रकारे इथे टॅक्सपेअरची फसगत होऊ शकते आणि बॅलन्स म्हणजे पुरेसा आयटीसी असताना पण त्याला कॅश भरायला लागू शकते. अशा प्रकारचं एक्झाम्पल पुढे मी घेणार आहे. तर एवढं कळलं असेल तर येस रिप्लाय करा. थँक्यू. फास्ट रिप्लाय करा, म्हणजे काय होतं, आपला वेळ जाणार नाही जास्त. इथे ज्या प्रकारे सेक्शन 49 आणि 49A आणि रूल 88A लागू केलाय, त्याप्रमाणे इथे काय होतं की एक व्ह्यू आहे जीएसटी पोर्टलचा. तिथे ज्यावेळेस 3B मध्ये तुम्हाला दिसेल, मी काल दाखवलं होतं, हे कालच्या क्लासमध्ये दाखवलं होतं मी 3B काढून. काय होतं, पेमेंट ऑफ टॅक्स जेव्हा केलं जातं त्यावेळेस आयजीएसटी, एचजीएसटी, सीजीएसटी, एजीएसटी हे जे आहेत याच्यासमोर जी अमाऊंट, जे इनवॉइस फर्निश केले जीएसटीआर 1 मध्ये, तिथना नेट पेएबल अमाऊंट इथे येते. तिथना इथे ही अमाऊंट येते आणि ही जी अमाऊंट आहे ती तिथना ऑटो पॉप्युलेट होते. ही लायबिलिटी भरायची आणि जो आयटीसी आहे तो जीएसटीआर 2B मधना ऑटो पॉप्युलेट होतो. त्यावेळेस काय होतं, इथे बघा अमाऊंट किती आहे, 1,60,000 आयटीसी आहे. सीजीएसटीचा आयटीसी आहे 80,000, एजीएसटी आयटीसी आहे 80,000. आता जर तुम्ही टोटल केली तर तुमच्या लक्षात येईल की एकूण आयटीसी हा 1,60 प्लस ह्या तिघांची आपण बेरीज केली तर किती येईल, 3,20,000. आणि लायबिलिटी किती आहे, 50 प्लस 21 प्लस 21, जे इकडे 2,90,000 एवढी इथे काय लायबिलिटी आहे. म्हणजे लायबिलिटीपेक्षा आयटीसी काय इकडे जास्त आहे. तुम्ही ॲग्री करता? बघा, मी तुमच्यासमोर सिच्युएशन जी आहे ही इथे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय की ॲट द टाइम ऑफ फायलिंग जीएसटीआर 3B
कशा प्रकारे परिस्थिती आहे हे लक्षात घ्या. या परिस्थितीमध्ये काय होत आहे की जो GSTR 1 मध्ये लायबिलिटी दाखवलेला टॅक्स आहे तो ऑटो पॉप्युलेट होतो IGST मध्ये 50,000 जे इथे दिलेलं आहे ते ऑटो पॉप्युलेट होईल. हे 21 हे 21 ऑटो पॉप्युलेट होतील. नेट टॅक्स पेएबल किती आहे हे खाली दिसेल आणि इथे पेड थ्रू ITC आहे. आता जो IGST मधला ITC आहे 1,60,000 बरोबर आहे. तर लायबिलिटी किती आहे IGST ची 50,000. मग ती देण्याकरता IGST ला स्वतः पहिले स्वतःचा ITC वापरायला लागेल. मग 1,60 मधले 50 गेले 1,10,000 उरतील. हे 1,10,000 हे 1,20 पे करण्याकरता पोर्टल GST पोर्टल काय करतो तिकडे ती अमाऊंट टाकतो. आता ITC 80,000 आहे CGSTचा, त्यातले 10,000 दिले जाऊ शकतात लायबिलिटी पे करण्याकरता. 10,000 दिले तर इथे 70,000 त्याचा बॅलन्स जो आहे हा शिल्लक राहील. येस की नो लक्षात घ्या. हे लक्षात घ्या 70,000 बॅलन्स शिल्लक राहील. IGST संपला की नाही संपला. IGST मधना 50,000 दिले IGST करता, 1,10,000 दिले CGST करता, 1,60,000 संपले. म्हणजे नियमाप्रमाणे 1,60,000चा वापर केला गेला आहे. IGST संपला आहे. पण एनी प्रपोर्शन एनी ऑर्डर उरलेला सगळा IGST पोर्टलनी CGST ला देऊन टाकला. IGSTचं प्रेम आहे CGST वरती, त्याला दिला. अरे पण HGST पण आहे, त्याला पण थोडा तुम्ही देऊ शकता कारण एनी ऑर्डर एनी प्रपोर्शन आहे. पण IGST ने काय केलं दुर्लक्ष केलं IGST कडे, काही अमाऊंट दिली नाही. त्यामुळे IGST ला काय करायला लागलं स्वतःची लायबिलिटी स्वतःच भरायला लागली. लायबिलिटी आहे 1,20,000 आणि ITC शिल्लक आहे IGST कडे मात्र 80,000. त्यामुळे 40,000 रुपये कॅश मध्ये भरावे लागले. इथे टॅक्स पेअरचं नुकसान होतं, त्याचे पैसे गुंततात, त्याला क्रेडिट शिल्लक आहे पुढच्या काळात भविष्यामध्ये वापरता येईल. पण इथे काय झालं अव्यवस्थापन मिसमॅनेजमेंट झालं. प्रॉपरली ITC युटिलाइज केला गेला नाही. सरकारचं म्हणणे IGST संपवा, संपवला पोर्टलनी, पण टॅक्सपेअरला त्याची जी अमाऊंट आहे ती व्यवस्थित युटिलाइज न केल्यामुळे 3,20,000 ITC असताना आणि लायबिलिटी 290 असताना अननेसेसरी CGSTचा ITC हा कॅरी फॉरवर्ड झाला 70,000 आणि 40,000 कॅश भरावी लागली. हा उगतचा भुर्दंड लागू शकतो. या सगळ्याचं एक्सप्लेनेशन मी इथे खाली दिलेलं आहे. नंतरही तुम्ही कधी वाचाल तुम्हाला स्पष्ट होईल. तर काय करायला पाहिजे म्हणजे कॅश भरायला येणार नाही तर GST पोर्टल वरती मॅन्युअली ते आकडे चेंज करावे लागतात. आकडे मॅन्युअली चेंज करावे लागतात. म्हणजे तिकडे जसं मी पेमेंट ऑफ टॅक्सला जाईन, मी काल दाखवलं होतं, हे परत दाखवू शकतो, काही दाखवायला मला हरकत नाही. GSTR 3B मध्ये इथे मी हे ओपन केल्यानंतर यावेळेस इथे बघा तुम्हाला पेमेंट ऑफ टॅक्स नाहीये कारण की हे भरायचं आहे. हे भरण्याकरता मला पुढे जावं लागतं. प्रोसीड टू पेमेंट जेव्हा मी करीन त्यावेळेस इथे हे मी कालच्या क्लासमध्ये दाखवलं आहे, आज परत विषय आला म्हणून दाखवतोय. कॅश बॅलन्स दाखवतो इकडे किती आहे, पुढे क्रेडिट बॅलन्स दाखवतो, यामध्ये इन्क्लुडिंग करंट मंथ बॅलन्स करंट मंथ क्रेडिट येतं. आणि हे जे क्रेडिट आहे ते अगोदरचं क्रेडिट आणि आत्ता या महिन्यामध्ये जो इन्व्हर्स अप्लाय झालाय त्याचा ITC 2B ऑटो पॉप्युलेट झालाय तो मिळून ही अमाऊंट येते. 1,81,370 आणि 1,81,370. आता ही जी अमाऊंट आहे इथे IGST मात्र 5 रुपये आहे. पण लक्षात घ्या काय होतं
ही जी अमाऊंट आहे ही खाली ज्यावेळेस भरायची असते 1,15,288, 1,15,288, तर हे 5 रुपये डायरेक्टली काय केले गेले, इथे सेंट्रल टॅक्स, इथे आयजीएसटी लायबिलिटी नाहीच आहे, पण आयजीएसटी हा एनी ऑर्डर एनी प्रपोर्शन म्हटलं आहे. म्हणजे इथे मी 5 रुपये डायरेक्टली स्टेटला पण देऊ शकतो आणि 2 रुपये सेंट्रलला, 3 रुपये स्टेटला असे पण देऊ शकतो. मग इथे रिमेनिंग अमाऊंट बघा, ती मी वापरली 1,15,283, तर किती उरेल? इथे आयटीसी जास्त आहे लायबिलिटी पेक्षा, आयटीसी जास्त आहे. मग दोन्हीकडे अमाऊंट बघा सेम उरत नाही. पण 5 रुपये तिकडे गेल्यामुळे काय झालं, इथे जो बॅलन्स आहे इथे बघा 87 आहे, शेवटी 66,087 रुपये, आणि इथे 66,082 रुपये उरतात. कारण की 5 रुपये आयजीएसटीने दिल्यामुळे इथे जो बॅलन्स आहे तो सेम राहणार नाही. जेव्हा हे भरलं जाईल आणि ह्याचा जो बॅलन्स आहे तो दिसेल तुम्हाला. तो बॅलन्स बघा इकडे आता तुम्हाला सेम दिसतोय, हा बॅलन्स सेम दिसतो आहे, पण नंतर जो उरेल तो बॅलन्स सेम येणार नाही, कारण की आयजीएसटीने मदत केलेली आहे. सीजीएसटी लायबिलिटी भरण्याकरता 5 रुपये दिलेले आहेत पूर्णपणे 100%. तर त्याच प्रकारे या आपल्या एक्झाम्पलला काय होतं की संपूर्ण अमाऊंट दिली तर मग इथे अमाऊंट आयटीसी जो आहे तो योग्य प्रकारे न वापरल्यामुळे कॅश भरायला लागू शकते. मग इथे ते अमाऊंट बदलता येते पोर्टलला, इथे जाऊन तो आकडा जो आहे हा एडिट करता येतो, तो बदलता येतो. डिफॉल्ट बिहेवियर जे आहे पोर्टलचं ते टॅक्सपेअरसाठी नुकसानदायक ठरतं. त्यामुळे टॅक्सपेअरने काय करायला पाहिजे की जे इकडे 1,10,000 टाकले त्यातले 55 सीजीएसटीला, 55 एजीएसटीला घेतले, तर मग जी अमाऊंट जेवढी अमाऊंट कमी पडते तेवढीच अमाऊंट सीजीएसटी मधनं घ्यायची. म्हणजे ही लायबिलिटी भरण्याकरता अमाऊंट जी कमी पडते तीच इथनं घ्यायची, ती घेतली 65,000 असं केलं तर मग दोन्हीकडे 15,000 हा आयटीसी येऊ शकतो. आणि मग इथे काय होईल, स्मार्ट युटिलायझेशन, आणि याला काय म्हणता येईल, आयजीएसटी आयटीसी दोन्ही भावंडांमध्ये समान वाटणी करून कॅश वाचवली आणि आयटीसी इक्वली कॅरी फॉरवर्ड झाला, कॅशची गरज पडली नाही. हे जर तुम्हाला क्लिअर झालं असेल तर यस रिप्लाय करा पटकन, म्हणजे मला पुढे जाता येईल. शिवम सर, तुम्हाला अजून कळलं नसेल तर परत सांगतो. शिवम सरांनी रिपीट करा असं म्हटलं होतं, पण मी याचा दुसरा एक्झाम्पल घेतलाय प्लस पोर्टलला पण दाखवलंय. तरी अजून तुम्हाला कळलं नसेल तरी परत सांगतो. तुम्हाला काय कळलं नाही मला सांगा. हा माझा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे, तो मी तुमच्याबरोबर शेअर केलाय की कशा प्रकारे तिथे प्रॉब्लेम येतात. मी अशाच प्रकारे सगळं मांडलेलं आहे की जर तुम्हाला पहिल्यांदा मी काहीतरी सांगतोय ते नाही क्लिअर झालं, तुम्हाला त्यातलं 10% तरी कळेल की काहीतरी विषय मांडलाय, मग तुम्ही पुढे जाल, पुढे वाचाल, तुम्हाला तुमच्याच प्रकारे मी माझा स्वतःचा डेव्हलपमेंट केलेली आहे, ग्रोथ केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. त्यामुळे मला समजतं की काही प्रॉब्लेम येऊ शकतात. जो पहिल्यांदा ऐकेल त्याला, पहिल्यांदा वाचेल त्याला, त्याप्रमाणे मी त्या प्रकारे सगळी एक्झाम्पल आणि जे काय गुंतागुंत आहे, कॉम्प्लिकेशन जे ते कव्हर करतो. पण तुम्ही त्यासाठी पहिले सिंपल एक्झाम्पल मी दिलंय ते समजून घ्या, तरतूद समजून घ्या. त्यानंतर मग इथे वर लिहिलंय सगळं. तुम्ही ज्यावेळेस वाचाल तेव्हा एवढे शब्द, एवढी वाक्य त्यामध्ये खर्च केलेले आहेत की जेणेकरून ते कळावं. पण थोडं संयम ठेवून वाचलं पाहिजे. ते वाचल्यानंतर तुम्हाला क्लिअर व्हावं. माझी भावना हीच आहे की वाचूनच नोट्स या सगळ्या वाचून सगळ्या गोष्टी कळाव्या, अशाच प्रकारे आपण हे सगळं मांडत आहोत. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला कळलं, मला बरं वाटलं. आता इथे इथपर्यंत आपलं क्रेडिट हा जो विषय होता, क्रेडिट लेजर कशा प्रकारे वापरलं जातं आणि कशा प्रकारे क्रेडिट वापरायचं आहे हे इथे संपत आहे. आता थोडं परत तुम्हाला पोर्टल काढलंय दाखवतो, इकडे पण लक्षात घ्या. आता ज्यावेळेस 3B भरला जातो त्यावेळेस इथे लेजरमध्ये लायबिलिटी, कॅश आणि क्रेडिट याचे इथे 3B भरल्यावरती काय होतं, याच्या इकडे एंट्रीज जातात आणि लायबिलिटीच्या समोर कॅश आणि क्रेडिट
युटिलाइज केली आहे, किती लायबिलिटी होती आणि किती कॅश वापरली आणि किती क्रेडिट वापरलं हे तिथे पाहता येतं. आणि ते स्क्रुटिनी वगैरे करताना याचा उपयोग होतो की प्रत्येक महिन्याचा 3B न काढता फक्त ही रजिस्टर काढून अंदाज घेता येतो की एखादा टॅक्सपेअर दर महिन्याला किती लायबिलिटी दाखवतोय आणि किती प्रमाणामध्ये तो इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मधनं अमाऊंट भरतोय, किती प्रमाणात क्रेडिटनी भरतोय, त्याचं क्रेडिट जास्त जमा होत आहे का, तर हे अंदाज घेण्याकरता या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये जाऊन ते बघता येतं. मी परत दाखवीन परत एकदा. आता मला पुढे जायचं आहे. लक्षात घ्या, पुढचा विषय जो आहे तो आता रिफंडचा आहे. एवढा एक विषय घेऊ आणि मग लायबिलिटीकडे पुढे वळायचा. एक मध्ये आला हा विषय, फार काय याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन नाहीये. ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर किंवा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज किंवा इतर कोणती देय रक्कम भरल्यानंतर लेजरमध्ये काही शिल्लक अमाऊंट उरली असेल तर रिफंड मिळू शकतो. तो रिफंड कशा प्रकारे घेता येईल, तरतूद काय आहे, हे रिफंड सेक्शन 54 मध्ये सांगितलेल्या प्रोसेसनुसारच मिळेल. कॅश लेजर मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, रिफंड घेता येईल. आवश्यकता पूर्ण झाल्यानंतर कॅश उरत असेल, लायबिलिटी पूर्ण भरल्यानंतर कॅश उरत असेल तर काय करता येईल, तिकडे रिफंड मागता येईल. 54(1) मध्ये तरतूद आहे. तिथे काही अटी शर्ती काही अशा नसतात. डायरेक्टली कॅश एक्स्ट्रा भरले कॅश मिळू शकते. फक्त काही अनपेड लायबिलिटी असता कामा नये. त्या टॅक्सपेअरची एक तत्व आहे की काही अनपेड लायबिलिटी आहे तुमची, लायबिलिटी भरा, तुम्ही तुमच्याकडे कॅश येता वापरा, मग त्यावेळेस त्याला ते रिस्ट्रिक्ट केलं जाऊ शकतं. अदरवाईज कॅश लेजरवरती काही रिफंड द्यायला रिस्ट्रिक्शन असण्याचं कारण नाही. क्रेडिट लेजरला तिथे सर्व प्रकारचा क्रेडिट जे आहे त्याचा रिफंड मिळत नाही. फक्त झिरो डेट सप्लाय आणि इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर हे काय असतं, ज्यावेळेस आपण 54 सेक्शन बघू, त्यातला सबसेक्शन 3 मध्ये ही तरतूद जेव्हा आहे ती बघू त्यावेळेस ते मी सांगेन. तर या विशिष्ट 2 परिस्थितीमध्ये रिफंड दिला जातो. तर इथे काय उल्लेख केलाय, याचा उल्लेख इथे का केलाय 49(6) मध्ये, तर 49(6) काय म्हणतो, तर याचा अर्थ असा आहे की 49(6) हे परताव्याच्या रिफंडचं द्वार आहे. पण कशा प्रकारे बाहेर पडायचं याचा जो पासवर्ड आहे तो कुठे आहे, 54(3) मध्ये आहे. रोकड खात्यातील रक्कम जी आहे ही रिफंडसाठी तयार असते. फक्त 54 सेक्शनच्या मध्ये जो संबंधित रूल आहे त्यातनं प्रोसिजर करावी लागते. आणि क्रेडिटसाठी रिफंड कसा मिळेल हे 54(3) मध्ये मग त्याच्या रूलनुसार प्रोसिजर होईल. आणि मग इलिजिबल ITC असेल तर मग तो ITC डिपार्टमेंटकडे ॲप्लिकेशन गेल्यानंतर तो मंजूर किंवा नामंजूर एकंदरीत डॉक्युमेंट्स आणि इतर परिस्थितीनुसार ठरेल. बस त्यामध्ये जस्ट एक क्रॉस रेफरन्स दिला होता, त्यामध्ये फार काही सांगण्यासारखं आणखीन नाही. आता पुढचा आपला महत्वाचा विषय आहे तो सेक्शन 49(7) 49(8) हे इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर बद्दल बोलतात. इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर बद्दल बोलतात. ज्यावेळेस GSTR 3B भरला जातो, ज्यावेळेस ते रिटर्न मध्ये आणि ऑर्डर मध्ये 2 प्रकारे लायबिलिटी जमा होते. GST पोर्टलला तुम्ही जाल आणि हे लेजर ज्यावेळेस काढाल इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर, त्यावेळेस तिथे काय होईल, पार्ट ए आणि पार्ट इथे रोमन मध्ये दिसतंय 2. पार्ट 1 काय दिसतंय, रिटर्न रिलेटेड लायबिलिटीज, आणि पार्ट 2 मध्ये अदर दॅन रिटर्न रिलेटेड लायबिलिटीज. तर ज्या प्रकारे एखादी ऑर्डर येईल त्या प्रकारे इथे काय होईल, ती लायबिलिटी जमा होईल. इथे क्लिक केलं, रिटर्न भरलेत, मग त्याचा पिरियड नुसार लायबिलिटी येईल. मग इथे मी पिरियड 25-26 आहे, हा कालावधी आहे. मी इथे एप्रिल दिला आणि इथे एप्रिल टू सप्टेंबर दिला. तर इथे बघा जो GSTR 3B भरला गेलाय, GSTR 3B भरला एप्रिलचा 19 मेला. त्याच्या पुढे एक रेफरन्स नंबर येतो, म्हणजे ह्याची एंट्री होते त्या लेजरला, त्याला तिथे एक
नंबर दिला जातो. याविषयी पण रूल आहे, पुढे येईल तो. तर या नियमाप्रमाणे त्याला एक इथे आयडी दिला जातो आणि तिथे डेबिट दिसतं इकडे, IGST नाहीये काही, आणि CGST आणि HGST ला क्लिक केलं, इथे दिसतं टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी किंवा फी नाहीये, फक्त काय टॅक्स आहे. किती टॅक्स जमा झाला हा आहे अदर दॅन रिव्हर्स चार्ज, म्हणजे हा फॉरवर्ड चार्ज जो टॅक्स कलेक्ट केलाय रिसिपेंटकडनं इनवॉइस बनवून, त्याची अमाऊंट एवढी आहे. तसंच रिव्हर्स चार्ज मध्ये 13 रुपये आलेले आहेत, हे रिव्हर्स चार्ज मध्ये आहे, एवढी अमाऊंट देय आहे. म्हणजे आउटवर्ड सप्लाय केला त्याच्यावरची अमाऊंट 2,56,808 आणि परचेस केला त्याच्यावर टॅक्स द्यायचा आहे रिसिपियंट म्हणून टॅक्स पेअरला, तो इथे त्यांनी डिक्लेअर केला त्रिबीमध्ये 13 रुपये. अशा प्रकारे इथे ज्या वेळेस त्रिबी भरला जातो त्यावेळेस ती अमाऊंट सरकारचं असेट असते, सरकारचा रेव्हेन्यू असतो, त्याला इथे डेबिट केलं जातं. बघा थोडं इथे वेगळं आहे. ज्यावेळेस कॅश जमा होते आणि क्रेडिट जमा होतं त्यावेळेस त्याला तो बॅलन्स जो आहे तो त्याला टॅग येतो क्रेडिट, तो जमा आहे सरकारकडे. पण जेव्हा लायबिलिटी डिक्लेअर केली जाते त्रिबीमध्ये तर लायबिलिटी तिथे डेबिट दाखवतं आणि ही लायबिलिटी भरण्याकरता कॅश वापरली 13 रुपये रिव्हर्स चार्ज भरण्याकरता कॅश, तर इथे या डेबिटला कॅश जमा केली गेली आहे ते भरण्याकरता युटिलाइज केली गेली आहे, मग इथे येतात क्रेडिट किती 13. आणि पुढे ही लायबिलिटी आहे 2,56,808, ही क्रेडिट नीड्स भरणा एवढी सफिशियंट, तिथे लायबिलिटी भरणा एवढी क्रेडिट असेल त्यातनं भरली गेली. म्हणजे इथे हे कळतं की रिव्हर्स चार्ज जो आहे तो कॅशनी भरला आणि फॉरवर्ड चार्ज जो आहे तो क्रेडिटनी भरला. या प्रकारे इकडे दिसतं हे. पुढे मेचा जो त्रिबी असेल तो जूनच्या 20/6 भरला गेला आणि इथे अमाऊंट किती दाखवली गेली, इथे IGST पण दाखवला गेला आहे 1,623, इतकी लायबिलिटी भरायची आहे हे दिसतं. त्यानंतर पुढे जाऊन RCM मधला टॅक्स कॅश मध्ये भरला आणि पुढे क्रेडिट आहे 2,77 जी अमाऊंट आहे. आता हे असं बघायला त्रास होतो, तुम्ही ह्याला सेव्ह ॲज PDF करू शकता. इथे न बघता हे PDF मध्ये ओपन करून हे अशा प्रकारे याची प्रिंटआउट काढूनही तुम्ही हे चेक करू शकता कशा प्रकारे भरलं गेलेलं आहे. मग ह्याचा एक ॲनालिसिस करण्याचा पद्धत आहे, निरीक्षण करण्याची पद्धत आहे, त्यानुसार तुम्हाला हे निरीक्षण करता येतं की जो दिलेला कालावधी आहे तो एप्रिल टू सप्टेंबर आहे आणि त्यानुसार इथे काय येतं, किती लायबिलिटी नोंदवली गेली त्रिबीतना आणि किती ITC वापरला गेला, किती कॅश वापरली गेली हे त्यातनं समजतं. हे कळलंय कशा करता आपण हे बघत आहोत. प्रॅक्टिकली तुम्हाला स्क्रुटिनी करताना किंवा ऑडिट किंवा इन्स्पेक्शन करताना प्रत्येक त्रिबीतना याच फिगर मिळतील. तुम्ही हेच काढाल की लायबिलिटी किती भरली आहे, क्रेडिट किती युटिलाइज झालं, कॅश भरली गेली का काय, ह्याचा एक तुम्हाला ॲनालिसिस विश्लेषण करायचं असेल तर तुम्हाला याच प्रकारे बनवावं लागेल. ते इथे रेडी मिळतं. हे कळलं असेल तर यस रिप्लाय करा की आपण हे का समजून घेत आहोत. तुम्हाला स्क्रुटिनी करताना याचा उपयोग होऊ शकतो. पहिल्यांदा स्क्रुटिनी होते, त्यानंतर तिथे काही गडबड आढळली तर मग ऑडिट करता तो GST नंबर, तो टॅक्स पेअर हा रेफर केला जाऊ शकतो. त्यामुळे हे समजणं गरजेचं आहे की कशा प्रकारे हे बघता येईल. हे एक्सेललाही काढता येईल, हे एक्सेलला सुद्धा काढता येईल. हे तुम्हाला इथे ऑप्शन आहेत, सेव्ह ॲज एक्सेल म्हटलं हे एक्सेल येईल. मग हेच तुम्हाला एक्सेलला हे जे सगळे हेड आहेत टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी, हे सगळं याच्यामध्ये येईल, वेगवेगळं येईल. खूप मोठा रिपोर्ट होतो आणि कॉम्प्लिकेटेड होतं, पण जे तुम्हाला त्यातनं समजून घ्यायचं आहे त्याकरता हे कशा प्रकारे प्रेझेंट केलेलं गेलं आहे इन्फॉर्मेशन ती लक्षात घेऊन त्यानुसार तुम्ही हे समजून घेऊ शकता. आणि हे अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला समजणं. हे कॉम्प्लिकेशन्स तुम्ही मेंटली कसे हाताळता यानुसार तुम्हाला तुमचा पुढचा जो निष्कर्ष आहे आणि निर्णय आहे तो याच्यावरती घेतला जाऊ शकतो.
मी जे काय तुम्हाला सांगतोय माझ्या अनुभवातून जे मला कळलंय ते तुम्हाला कसं उपयोगी पडेल आणि तुमचं काम सोपं कसं होईल हा दृष्टिकोन समोर ठेवून मी नोट्स बनवतो आणि जे एक्सप्लेनेशन मी देतो ते पण त्याच दृष्टिकोनातून देतो की तुम्हाला याचा उपयोग व्हावा तुमच्या कामामध्ये. तर हे लायबिलिटी जे आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि मग त्याचा रूल आहे तो रूल पुढे जाऊन समजून घ्यायचा आहे. 85 वेळ लागणार आहे याला, त्यामुळे मी आता तुम्हाला याचा आशय स्पष्ट केला आहे. आता आपण इथे ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर मग काय करूया, लायबिलिटीचा विषय जो आहे तो आपण सुरू करूया. तर इथे आपण ब्रेक घेणं योग्य राहील असं मला वाटतं. आता एक्झॅक्टली 11 वाजत आहेत. आपण 11:15 वाजता 11:15 वाजता परत येऊया. 11:20 रिप्लाय करा. ठीक आहे. शिवम सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण 11:20 परत येऊ. धीरज सर तुझं म्हणतात 11:20. ठीक आहे, आपण 11:20 सेकंड सेशन सुरू करू. इथे मी ब्रेक घेतो आता.